शाश्वत विकासाची संकल्पना घेऊन कालिका स्टील कंपनीने क्रिएट उपक्रमांतर्गत राज्यभरातील इंजिनिअरिंग आणि आर्किटेक्चर करणाऱ्या विद्यार्थ्यांना एकत्र करत एक महत्त्वपूर्ण स्पर्धा आयोजित केली। या स्पर्धेत राज्यभरातील 48 संघांद्वारे तब्बल 1000 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। आपल्या नाविन्यपूर्ण कल्पना वेगवेगळ्या प्रकल्पाच्या माध्यमातून मांडल्या आहेत। त्यापैकी 3 संघांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय अशी 3 पारितोषिके देण्यात आली। शाश्वत विकासाच्या 17 मूल्यांना अनुसरून कालिका स्टील कंपनीने क्रिएट उपक्रमांतर्गत एक महत्त्वपूर्ण स्पर्धा आयोजित केली होती। राज्यभरातील तब्बल 48 इंजिनियर आणि आर्किटेक्ट्स कॉलेजमधील 300 संघाने या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता। त्यापैकी 48 संघ ही अंतिम फेरीत पात्र ठरल्यानंतर जालना शहरातील एका हॉटेलमध्ये या प्रकल्पाचं प्रदर्शन भरवण्यात आलं। प्रदर्शनानंतर 48 संघांपैकी 3 संघांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला। वेगवेगळ्या 17 मूल्यांना घेऊन विद्यार्थ्यांनी स्टीलपासून आकर्षक प्रकल्प तयार करून या प्रदर्शनात मांडल्याचं पाहायला मिळालं। यामध्ये न्याय आणि शांतता, पाण्याखालची जीवन, जमिनीवरील जेवण, आरोग्य, दारिद्र्य निर्मूलन, लैंगिक समानता, स्वच्छ आणि उद्योग संशोधन आणि मूलभूत सुविधा अशा वेगवेगळ्या मूल्यांवर आधारित हे 48 उपयोग व प्रदर्शनात ठेवण्यात आले होते। या प्रदर्शनाला कालिका स्टील समूहाचे संचालक घनश्याम गोयल, अरुण गोयल, गोपाल गोयल, गोविंद गोयल आदींनी भेट देत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांच्या विद्यार्थ्यांना बक्षिसाचं वितरण करण्यात आलं। ब्युरो रिपोर्ट, AI न्यूज, छत्रपती संभाजीनगर। अनेक महाराष्ट्रातल्या अनेक महाविद्यालयातले विद्यार्थी या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। नेमकी काय या प्रोजेक्टची थीम होती तुमची? कालिका स्टीलच्या वतीने आम्ही यावर्षी एक नवीन कॉम्पिटिशन घेतला आहे। ते कॉलेज इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग आणि आर्किटेक्चर स्टुडंटसाठी हे कॉम्पिटिशन होता आणि या वर्षाचे थीम जे आहे ते सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स जे युनायटेड नेशन्स नी ठरवलेले आहेत ते आम्ही यावर्षीची थीम ठेवली आहे। नेमकं यातून विद्यार्थ्यांना काय प्रेरणा मिळणार आहे आणि विद्यार्थ्यांचे जे प्रोजेक्ट विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सादर केलेले त्यातून तुम्हाला काय वेगळं बघायला मिळालं? जनरली आपण बघतात की इंजिनिअरिंग किंवा आर्किटेक्चर कॉलेजमध्ये जे स्टुडंट्स कोर्सेस करतात ते फक्त मोस्टली ते थिअरॉटिकल असतात आणि हँड्स ऑन एक्सपिरियन्स त्यांना भेटतात नाही। तर